नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे पपई बागेचं नुकसान झालंय। नांदेडच्या आंबेगाव शिवारामधील शेतकऱ्यांच्या पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। संतापलेल्या शेतकऱ्यांनी उरलेली बागही उद्ध्वस्त केलेली आहे। ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे पपईच्या बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तिसऱ्या दिवशी सलग वादळी वारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामुळे येथे शेती पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। आता मी अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात आहे। आपण बघतोय ज्या पद्धतीनं या शेतकऱ्याची जी आहे ते पपईची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे। या शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रावर पपई लावली होती। स्थानिक शेतकरी आपल्या सोबत आहेत, ज्या पपईचे ते मालक आहेत। काय सांगाल, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं तुमच्या झालं आता होऊन गेलं, त्याला काय करणार? गव्हर्नमेंट आम्हाला काहीच मदत करू शकत नाही सर। त्या राहिलेले 4 झाड सोडून काय करावं? टाकतो सर, काही गव्हर्नमेंट आमची मदत करीत नसते, काही कोणी काय आपण बघतो या शेतकऱ्याचा संताप। खरं तर आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आता राहिलेले झाड सुद्धा आम्हाला कामी आणत असं म्हणून जे आहे ते त्यांनी राहिलेली बाग सुद्धा स्वतः उद्ध्वस्त करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलाय। हा राग त्यांचा पाहतोय आपण। खरं तर मायबाप सरकारने या शेतकऱ्याचा राग पाहायला पाहिजे आणि यांची दखल घेतली पाहिजे, नुकसानीची दखल घेतली पाहिजे आणि जे आहे ते त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली पाहिजे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंबेगाव, नांदेड। शासनाला कळकळीची विनंती आहे, काहीतरी आर्थिक मदत म्हणून काहीतरी पाठपुरावा शेतकऱ्याचा करावा। कर्जमाफी केलीच नाही शासनानं, नाही करतही नाही म्हणाले शासन। त्याला तरी शेतकरी काही करू शकत नाही, कारण का त्याची पोळी भाजली शिजली सगळं झालंय। कारण का इलेक्शनच्या वेळेस आम्हाला म्हणले होते की आम्ही 7-12 कोरा करू, 7-12 करू, 7-12 करू। सरकारनं काय केलं नाही, पण हा सगळा निसर्गानं आमचा 7-12 सगळा कोरा केला साहेब।